प्रश्न 1 गुणाकार करा। तर आपल्याला वर्गमुळात 3 या कंसाला गुणायचं आहे। तर वर्गमुळात 3 कंसातल्या पहिल्या पदाला गुणायचं आणि नंतर वर्गमुळात 3 दुसऱ्या पदाला गुणायचं। म्हणजे काय होईल? वर्गमुळात 3 गुणिला वर्गमुळात 7 मायनस वर्गमुळात 3 गुणिला वर्गमुळात 3। आता इथे बघा काय होईल? वर्गमुळात गुणाकार करायचा आहे तर वर्गमुळामध्ये 7 त्रिक किती होऊन जाईल? 21 मायनस इथे वर्गमुळात गुणाकार वर्गमुळात 3 गुणिला वर्गमुळात 3 म्हणजे वर्गमुळात 9 होईल आणि 9चं वर्गमूळ किती येऊन जाईल? 3 येऊन जाईल। आता दुसरा प्रश्न। आता इथे काय करायचं आहे? कंसामध्ये वर्गमुळात 5 मायनस वर्गमुळात 7ला गुणायचं आहे वर्गमुळात 2नी। तर याला आपल्याला कशाने गुणायचं आहे? वर्गमुळात 2नी। तर पहिले वर्गमुळात 2नी वर्गमुळात 5ला गुणावं लागेल आणि नंतर वर्गमुळात 7ला। म्हणजे काय होईल? वर्गमुळात 5 गुणिला वर्गमुळात 2 मायनस वर्गमुळात 7 गुणिला वर्गमुळात 2। मग काय होईल? वर्गमुळात 5 गुणिला वर्गमुळात 2 म्हणजे वर्गमुळामध्ये 5 दुने 10 मायनस इथे वर्गमुळात 7 गुणिला वर्गमुळात 2 म्हणजे वर्गमुळामध्ये 7 दुने 14। प्रश्न 3 पहिल्या कंसाला दुसऱ्या कंसाने गुणायचं आहे। तर मग काय करावं लागेल? पहिल्या कंसातल्या पहिल्या पदाने दुसऱ्या कंसाला गुणावं लागेल, मग दुसऱ्या पदाने दुसऱ्या कंसाला गुणावं लागेल। म्हणजे कसं लिहिल्या जाईल? 3 वर्गमुळात 2 यांनी दुसऱ्या कंसाला गुणावं लागेल म्हणजे 4 वर्गमुळात 3 म्हणजे 4 वर्गमुळात 3 मायनस वर्गमुळात 2। बघ आता दुसऱ्या पदाने म्हणजे मायनस वर्गमुळात 3नी दुसऱ्या कंसाला गुणावं लागेल म्हणजे 4 वर्गमुळात 3 मायनस वर्गमुळात 2 बरोबर। आता जर गुणलं तर 3 वर्गमुळात 2 आणि 4 वर्गमुळात 3 याचा गुणाकार करायचा आहे। तर 3 आणि 4चा गुणाकार किती होऊन जाईल? 12 होईल आणि वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 3चा गुणाकार वर्गमुळामध्ये होईल 3 दुने 6 मायनस आता इथे 3 वर्गमुळात 2 गुणिला वर्गमुळात 2। आता हे 3 झालं गुणिला वर्गमुळात 2 गुणिला वर्गमुळात 2 म्हणजे वर्गमुळात 4 होईल आणि 4चं वर्गमूळ किती होऊन जाईल? 2 होऊन जाईल मायनस इथे 4 लिहावं लागेल आणि वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3चा गुणाकार वर्गमुळात 9 होते आणि 9चं वर्गमूळ किती येऊन जाईल? 3 येऊन जाईल। मायनस मायनस इथे प्लस होऊन जाईल आणि आता वर्गमुळामध्ये गुणाकार करायचा आहे वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 2। तर वर्गमुळात 3 गुणिला वर्गमुळात 2 किती होईल? वर्गमुळात 6। आणि आता आपल्याला काय करावं लागेल? वर्गमुळात 6 आणि वर्गमुळात 6ची टर्म जवळ घ्यावं लागेल आणि या 2 टर्म जवळ घ्यावं लागेल। म्हणजे इथे बघा मायनस 3 दुने 6 आणि मायनस 4 त्रिक 12 आणि ही टर्म मी इथे लिहून घेतो। हे जे पद आहे प्लस वर्गमुळात 12 प्लस 12 वर्गमुळात 6 प्लस वर्गमुळात 6 म्हणजे सजातीय पद मी जवळ लिहिले। मग काय होईल? इथे -6 आणि -12 चिन्ह कसे आहे? सारखे आहे। चिन्ह जर सारखे असेल तर काय होते? बेरीज होते। प्लसची बेरीज प्लसमध्ये मायनसची बेरीज मायनसमध्ये। तर -6 आणि -12 किती होऊन जाईल? -18 होऊन जाईल आणि इथे प्लस आता वर्गमुळात 6 वर्गमुळात 6 हे कसे आहे? सजातीय पद। तर 12 वर्गमुळात 6 मध्ये 1 वर्गमुळात 6 जर मिळवला तर 12 आणि 1 13 वर्गमुळात 6। तर हे काय होईल? प्लस 13 वर्गमुळात 6 आणि हे झालं ॲन्सर।
खालील संख्यांच्या छेदांचे परिमेयीकरण करा. प्रश्न 1. 1/वर्गमुळात 7 + वर्गमुळात 2. आता अंशामध्ये आपल्याला 1 दिलेला आहे आणि छेदामध्ये वर्गमुळात 7 + वर्गमुळात 2. तर छेदामध्ये काय आहे? द्विपद वर्गकरणी आहे आणि याचं आपल्याला काय करायचं आहे? परिमेयीकरण करायचं आहे. तर द्विपद वर्गकरणीला त्याच्या अनुबद्ध जोडीने जर गुणलं तर त्यांचा गुणाकार परिमेय संख्या येतो. म्हणून आपल्याला काय करावं लागेल? वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2ची जी अनुबद्ध करणी आहे, तर अनुबद्ध करणी काय असतात? पद तेच असतात, फक्त चिन्ह बदललेलं असते. आता वर्गमुळात 7 + वर्गमुळात 2 याची अनुबद्ध करणी काय होईल? वर्गमुळात 7 - वर्गमुळात 2. तर यांनी काय करावं लागेल? अंशाला आणि छेदाला गुणावं लागेल. कशाने? अनुबद्ध करणीनी. म्हणजे कसं लिहावं लागेल? 1/वर्गमुळात 7 + वर्गमुळात 2 याला गुणावं लागेल. कशाने? अनुबद्ध करणीनी. कशाच्या? वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 याची अनुबद्ध करणी काय होईल? वर्गमुळात 7 - वर्गमुळात 2 भागिला वर्गमुळात 7 - वर्गमुळात 2. अनुबद्ध करणीनी अंशाला आणि छेदाला गुणावं लागेल. मग आता वर काय होईल? 1नी याला गुणलं तर एवढंच राहील. वर्गमुळात 7 - वर्गमुळात 2. पण आता खाली बघा, इथे फॉर्म्युला तयार होत आहे. a + b a - b. आता बघा, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. कोणता? a + b a - b बरोबर काय होतं? a² - b². a + b a - b बरोबर काय होते? a² - b². एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी. तर काय होईल? a² - b². आता इथे बघा, एकदा बेरीज झाली आहे a + b, एकदा वजाबाकी झाली आहे a - b. a + b a - b म्हणजे काय होते? a² - b² म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग मायनस दुसऱ्या पदाचा वर्ग. म्हणजे इथे काय होईल? पहिलं पद अधिक दुसरं पद, पहिलं पद वजा दुसरं पद. तर काय होईल? पहिल्या पदाचा वर्ग मायनस दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे वर्गमुळात 7चा वर्ग मायनस दुसरं पद कोणतं आहे? वर्गमुळात 2चा वर्ग. मग याला आणखी सोडवलं तर काय होईल? वर्गमुळात 7 - वर्गमुळात 2 भागिला. इथे वर्गमूळ कॅन्सल होईल आणि इथे येईल 7 मायनस. इथे वर्गमूळ कॅन्सल होईल आणि इथे येईल 2. आणि मग वर्गमुळात 7 - वर्गमुळात 2 भागिला 7तून 2 गेले तर किती राहील? 5. आणि ही झाली परिमेय संख्या, म्हणजे छेदाचं परिमेयीकरण झालं. प्रश्न 2. 3/2 वर्गमुळात 5 - 3 वर्गमुळात 2. इथे आपल्याला काय करायचं आहे? छेदाचं परिमेयीकरण करायचं आहे. तर छेदामध्ये काय लिहिलं आहे? 2 वर्गमुळात 5 - 3 वर्गमुळात 2. तर ही काय आहे? द्विपद वर्गकरणी आहे. आणि द्विपद वर्गकरणीला त्याच्या अनुबद्ध करणीने जर गुणलं तर गुणाकार परिमेय संख्या येते. तर मग आपल्याला काय करावं लागेल? याच्या अनुबद्ध करणीला आणि अंश आणि छेदाला गुणावं लागेल. आता अनुबद्ध करणी म्हणजे काय? तर पद तेच असतात, फक्त चिन्ह बदललेलं असते. म्हणजे काय होईल? 2 वर्गमुळात 5 - 3 वर्गमुळात 2 याची अनुबद्ध करणी काय होईल? 2 वर्गमुळात 5 + 3 वर्गमुळात 2. तर अनुबद्ध करणीने काय करावं लागेल? अंशाला आणि छेदाला गुणावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल? 3/2 वर्गमुळात 5 - 3 वर्गमुळात 2 याला गुणावं लागेल अंशाला आणि छेदाला अनुबद्ध करणीने. तर याची अनुबद्ध करणी काय होईल? 2 वर्गमुळात 5 मायनस आहे तर काय घ्यावं लागेल? प्लस
3 वर्गमुळात 2 भागिला 2 वर्गमुळात 5 प्लस 3 वर्गमुळात 2. तर अनुबद्ध कर्णिनी म्हणजे 2 वर्गमुळात 5 मायनस 3 वर्गमुळात 2च्या अनुबद्ध कर्णिनी अंशाला आणि छेदाला आपण गुणलं. आता काय होईल, इथे 3 कंसात 2 वर्गमुळात 5 प्लस 3 वर्गमुळात 2 आणि आता भागिला. इथे आपल्याला सूत्र वापरावं लागेल कोणतं, ए प्लस बी ए मायनस बी, ए प्लस बी ए मायनस बी बरोबर ए वर्ग मायनस बी वर्ग. म्हणजे एकदा बेरीज एकदा वजाबाकी बरोबर पहिल्या पदाचा वर्ग मायनस दुसऱ्या पदाचा वर्ग. आता बघा इथे 2 वर्गमुळात 5 मायनस 3 वर्गमुळात 2 म्हणजे ए मायनस बी झालं आणि इथे ए प्लस बी झालं. म्हणजे 2 वर्गमुळात 5 प्लस 3 वर्गमुळात 2 म्हणजे ए प्लस बी ए मायनस बी. ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे ए वर्ग मायनस बी वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग मायनस दुसऱ्या पदाचा वर्ग. म्हणजे याला काय लिहू शकतो, पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 2 वर्गमुळात 5चा वर्ग मायनस दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 3 वर्गमुळात 2चा वर्ग. आणि आता आपल्याला याला सोडवावं लागेल. म्हणजे काय होईल, 3 कंसात 2 वर्गमुळात 5 प्लस 3 वर्गमुळात 2 भागिला इथे 2चा वर्ग काय होऊन जाईल 4 होईल आणि वर्गमूळ कॅन्सल झालं तर गुणिला 5 मायनस इथे 3चा वर्ग किती होऊन जाईल 9 होऊन जाईल गुणिला वर्गमूळ कॅन्सल म्हणजे 2. मग आता याला आणखी सोडवलं तर काय होईल 3 कंसात 2 वर्गमुळात 5 प्लस 3 वर्गमुळात 2 भागिला ते 4 पंचे काय होऊन जाईल 20 मायनस 9 दुने 18. तर इथे पुढे लिहून घेतो इज इक्वल टू 3 कंसात 2 वर्गमुळात 5 प्लस 3 वर्गमुळात 2 भागिला 20 मधनं 18 वजा केले तर किती राहील 2. आता 2 ही काय आहे परिमेय संख्या आहे म्हणजे छेदाचं परिमेयीकरण झालं. प्रश्न 3 4 भागिला 7 अधिक 4 वर्गमुळात 3. आपल्याला काय करायचं आहे छेदाचं परिमेयीकरण करायचं आहे. मग छेदाचं परिमेयीकरण करायचं आहे तर छेदामध्ये काय आहे 7 प्लस 4 वर्गमुळात 3 ही काय आहे द्विपद वर्गकरणी आहे. तर द्विपद वर्गकरणीला त्याच्या अनुबद्ध कर्णीनी जर गुणलं तर गुणाकार परिमेय संख्या येतो. म्हणजे आपल्याला कशाने गुणावं लागेल अनुबद्ध कर्णीनी. आता 7 प्लस 4 वर्गमुळात 3 याची अनुबद्ध कर्णी काय होईल पद तेच राहील फक्त चिन्ह बदललेलं राहील. म्हणजे काय होईल 7 मायनस 4 वर्गमुळात 3 यांनी आपल्याला काय करावं लागेल अंशाला आणि छेदाला गुणावं लागेल. कशाने अनुबद्ध कर्णीनी. म्हणजे कसं लिहावं लागेल 4 भागिला 7 प्लस 4 वर्गमुळात 3 गुणिला आता अंशाला छेदाला अनुबद्ध कर्णीनी गुणावं लागेल. त्याची अनुबद्ध कर्णी काय होईल 7 मायनस 4 वर्गमुळात 3 भागिला 7 मायनस 4 वर्गमुळात 3. बघ आता वर काय होईल 4 कंसात 7 मायनस 4 वर्गमुळात 3 आणि खाली आपल्याला सूत्र वापरावं लागेल कोणतं ए प्लस बी ए मायनस बी ए प्लस बी ए मायनस बी. हे सूत्र काय आहे ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे एचा वर्ग मायनस बीचा वर्ग. म्हणजे एकदा बेरीज एकदा वजाबाकी बरोबर पहिल्या पदाचा वर्ग मायनस दुसऱ्या पदाचा वर्ग. म्हणजे पहिलं पद दुसरं पद पहिलं पद दुसरं पद ए प्लस बी ए मायनस बी ए प्लस बी ए मायनस बी एकदा बेरीज एकदा वजाबाकी
म्हणजे काय होईल, पहिल्या पदाचा वर्ग मायनस दुसऱ्या पदाचा वर्ग. म्हणजे पहिलं पद कोणतं आहे, 7. 7चा वर्ग होईल मायनस दुसऱ्या पदाचा म्हणजे 4 वर्गमुळात 3चा वर्ग. आता याला आपल्याला सोडवावं लागेल. म्हणजे काय होईल, 4ने याला गुणलं तर 7 चोक काय होऊन जाईल, 28 होऊन जाईल. आणि इथे 4 चोक मायनस 4 चोक 16 वर्गमुळात 3. आणि इथे 7चा वर्ग 7 7 49 म्हणजे 49 मायनस इथे 4चा वर्ग किती होऊन जाईल, 16 होऊन जाईल. आणि वर्ग वर्गमूळ कॅन्सल, 4चा वर्ग 16 वर्ग वर्गमूळ कॅन्सल गुणिला 3. मग याला आता आपल्याला कसं लिहिता येईल, 28 मायनस 16 वर्गमुळात 3 भागिला 49 म्हणजे 49 मायनस 16 किती होऊन जाईल, 48. मग इज इक्वल टू 28 मायनस 16√3 भागिला 49 मायनस 48 म्हणजे किती, 1. परिमेय संख्या झाली. प्रश्न 4. वर्गमुळात 5 मायनस वर्गमुळात 3 भागिला वर्गमुळात 5 प्लस वर्गमुळात 3. आपल्याला काय करायचं आहे, छेदाचं परिमेयीकरण करायचं आहे. तर वर्गमुळात 5 प्लस वर्गमुळात 3 ही काय आहे, द्विपद वर्गकरणी आहे. आणि द्विपद वर्गकरणीला त्याच्या अनुबद्ध करणीने जर गुणलं तर गुणाकार परिमेय संख्या होते. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, याला याच्या अनुबद्ध करणीने गुणावं लागेल. तर अनुबद्ध करणी काय असते, पद तेच असतात, फक्त चिन्ह बदललेलं असते. म्हणजे वर्गमुळात 5 प्लस वर्गमुळात 3ची अनुबद्ध करणी काय होणार आहे, वर्गमुळात 5 मायनस वर्गमुळात 3. तर अनुबद्ध करणीने काय करावं लागेल, अंशाला आणि छेदाला गुणावं लागेल. मग काय करावं होईल, इथे वर्गमुळात 5 मायनस वर्गमुळात 3 भागिला वर्गमुळात 5 प्लस वर्गमुळात 3. आणि याची अनुबद्ध करणी यानी गुणावं लागेल अंशाला आणि छेदाला. तर काय होईल अनुबद्ध करणी, वर्गमुळात 5 इथे प्लसचं चिन्ह आहे, मायनस घ्यावं लागेल. वर्गमुळात 5 मायनस वर्गमुळात 3 भागिला वर्गमुळात 5 मायनस वर्गमुळात 3 इज इक्वल टू. आता बघा इथे काय लिहिलं आहे, वर्गमुळात 5 मायनस वर्गमुळात 3. इथे पण वर्गमुळात 5 मायनस वर्गमुळात 3 म्हणजे काय होईल, वर्गमुळात 5 मायनस 3चा वर्ग म्हणजे वर्गमुळात 5 मायनस वर्गमुळात 3चा वर्ग. वर्गमुळात 5 मायनस वर्गमुळात 3 गुणिला वर्गमुळात 5 मायनस वर्गमुळात 3 काय होईल, वर्गमुळात 5 मायनस वर्गमुळात 3चा वर्ग. आणि खाली आपल्याला काय करावं लागेल, सूत्र वापरावं लागेल. कोणतं, ए प्लस बी ए मायनस बी, ए प्लस बी ए मायनस बी. हे सूत्र काय, ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे बरोबर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए वर्ग मायनस बी वर्ग. म्हणजे एकदा बेरीज एकदा वजाबाकी बरोबर पहिल्या पदाचा वर्ग मायनस दुसऱ्या पदाचा वर्ग. तर याला आपण पहिलं पद म्हणू, याला दुसरं पद. तर ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे ए वर्ग मायनस बी वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग मायनस दुसऱ्या पदाचा वर्ग. तर सूत्राप्रमाणे काय होईल, वर्गमुळात 5चा वर्ग मायनस दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे वर्गमुळात 3चा वर्ग. आता याला आपल्याला सोडवावं लागेल. मग काय होईल, इथे बघा वर्गमुळात 5 मायनस वर्गमुळात 3चा वर्ग आहे. तर याला आपल्याला सूत्राने सोडवावं लागेल. कोणतं सूत्र आहे, ए मायनस बीच्या वर्गाचं, ए मायनस बीचा वर्ग. याचं सूत्र काय आहे, ए वर्ग मायनस 2ab प्लस बी वर्ग. ए मायनस बीचा वर्ग म्हणजे एचा वर्ग मायनस 2ab प्लस बी वर्ग. म्हणजे याला पहिलं पद म्हटलं, याला दुसरं पद म्हटलं. तर
पहिलं पद मायनस दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग मायनस 2 गुणिला दोन्ही पदांचा गुणाकार अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. मग इथे काय होईल? पहिल्या पदाचा वर्ग मायनस 2 गुणिला दोन्ही पदांचा गुणाकार म्हणजे वर्गमुळात 5 गुणिला वर्गमुळात 3 प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे वर्गमुळात 3चा वर्ग भागिला. इथे बघा वर्गमूळ काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे इथे किती राहील? 5 राहील. आणि इथे पण वर्ग हे मायनसचं चिन्ह, वर्गमूळ कॅन्सल म्हणजे इथे किती राहील? 3 राहील. आता याला आपण सोडवलं तर इथे पण काय होईल? वर्गमूळ कॅन्सल होऊन जाईल. इथे येऊन जाईल 5 मायनस इथे 2 आणि वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 3 याचा गुणाकार किती होऊन जाईल? वर्गमुळात 3 15 15 प्लस इथे वर्गमूळ कॅन्सल होऊन जाईल म्हणजे इथे येईल 3 अपॉन 5 मायनस 3 किती होऊन जाईल? 2. मग इज इक्वल टू आता इथे बघा 5 आणि 3ची आपण काय करू शकतो? ॲडिशन. तर 5 प्लस 3 किती होऊन जाईल? 8 मायनस 2 रूट 15 वर्गमुळात 15 भागिला 2. आता 2 ही काय आहे? परिमेय संख्या आहे म्हणजे छेदाचं परिमेयीकरण झालं.